हर्षल भाऊ, जय श्रीराम. जय श्रीराम भाऊ. हर्षल भाऊ, वेट लॉस करताना चहा पिला तर चालेल का? वेट लॉस करताना चहा पिला तर चालेल का? आता हा एक सर्वांना पडलेला कॉमन प्रश्न असतो. याबद्दल आता मी क्लिअर करून देणार आहे की वेट लॉस करताना चहा पिणं योग्य आहे की नाही आता मी तुम्हाला सांगणार. भरपूर जणांना वेट लॉस करायचे सुरुवात करतात आणि त्यांना एक रिझल्ट भेटतो, पण त्यांना चहा बंद करावा लागतो आणि त्यांना त्यांचे ट्रेनर असो कोणी असो ते ज्यांच्याकडून डाएट वगैरे घेतात ते त्यांना चहा बंद करायला लावतात. म्हणून त्यांना एक पडलेला प्रश्न असतो, हा कॉमन प्रश्न आहे की वेट लॉस करताना चहा बंद करावा, तर ते योग्य की नाही. आता मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सुरुवातीला सांगतो, वेट लॉस करत असताना चहा बंद नाही केला तरी चालेल. आता तुम्ही म्हणणार बापरे याचा एकदम वेगळंच सांगताय. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, तुम्हाला सर्व डिटेल करून देईल. आता एक एक्झाम्पल देतो. चहा म्हणजे काय असतं? दूध आणि साखर, बरोबर आहे. आता एका कप मध्ये आपल्याला 70 ते 120 कॅलरीज भेटत असतात एका कप चहा मध्ये. तर आपण दिवसाला 3 ते 4 कप पिऊ म्हणजे 300 कॅलरी पर्यंत भेटतो. तर मित्रांनो, 300 कॅलरी एका एवढी जास्त नसते दिवसभरात, बरोबर आहे. तर आता याच्यावरून आपल्याला काय समजतं की तुम्हाला चहा हा योग्य आहे, काय हरकत नाही वेट लॉस करत असताना. तर ते किती प्रमाणात घेत आहे हे खरं महत्वाचं आहे. आता हे झालं, मी तुम्हाला कॅलरीज सांगितलंय. एका कप मध्ये एक चहाचा कप असतो, त्यामध्ये किती कॅलरी येते? 70 ते 120 सांगितलं. तुम्ही दिवसाला 3 ते 4 पिला तर तुम्हाला किती होतात? 300 कॅलरी पर्यंत आपण जाऊ. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगणार की तुम्हाला काय करायचं माहिती का? खरं आपलं वजन करताना आपल्याला अडथळे कुठे येतात? जेव्हा चहा सोबत जे जंक फूड खाता ना, त्यासोबत तुम्ही खारी झाली, तुमचं बिस्किट झालं, टोस्ट झालं, यामध्ये खरं तुमची कॅलरी वाढत असते आणि ती जास्त प्रमाणात कॅलरी वाढल्यामुळे ते फॅट स्टोअर तुमच्या शरीरामध्ये होत असतं, त्यामुळे तुमचं वजन हे वाढत असतं. तर मित्रांनो, एकच सांगणे, तुम्ही त्यासोबत खाता काय हे महत्वाचं आहे. 300 कॅलरी दिवसभरातून काय हरकत नाहीये, सिंपल आहे, काय टेन्शन नाही. हा, आता तुम्ही झालं, चला तुम्हाला ठीक आहे चहा बंद करायचा, तर तुम्ही त्याच्या जागी काय घेऊ शकता? तुम्ही लो फॅट वाला जे दूध आहे ते यूज करून तुम्ही चहा बनवू शकता. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये साखर कमी करून टाकतात. तुम्ही ब्लॅक कॉफी झालं, ग्रीन टी झालं. ग्रीन टीने मेटाबॉलिझम आपलं वाढतं, पण त्याच्याने ग्रीन टीने चरबी वितळत नसते, हे पण लक्षात ठेवा. हे झालं मित्रांनो तुमचा आपला चहा. तर आता तुम्हाला काय त्याच्यामध्ये करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला लो फॅट दूध वापरा, कमी साखरवाला वापरा. याने काय होणार आहे? तुम्हाला चहा प्यायची एक आवड लागेल आणि तुम्हाला चहा बंद नाही करावं लागेल. आता याच्यावरून असं समजून येतं मित्रांनो की वेट लॉस करत असताना तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या नाहीये, त्या किती प्रमाणात घ्यायच्या हे खरं महत्वाचं आहे. तुम्ही जितक्या प्रमाणात कमी प्रमाणात घेणार तितका तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल आणि तुम्ही जितक्या प्रमाणात त्या वाढवल्या तुमच्या आवडत्या वस्तू, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार नाही आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसणार नाही. म्हणून मित्रांनो, माझं एक सांगणं की वेट लॉस करत असताना तुम्ही चहा घ्या, पण योग्य प्रमाणात घ्या. कारण की एका कप मध्ये 70 ते 120 कॅलरी देत आहे, दिवसभरातून तुम्ही 3 ते 4 कप घेताय, तर तुम्हाला 300 कॅलरी भेटतात. ही नॉर्मल आहे 300 कॅलरी. पण मित्रांनो, एक सांगणं, त्यामध्ये तुम्ही साखर कमी वापरा, दूध आहे लो फॅटचं यूज करा आणि त्याच्यासोबत जे जंक फूड आहे चहा, टोस्ट, बिस्किट हे खाणं बंद करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येईल. तर मित्रांनो, आणि एक तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो की भरपूर गोष्टी वेट लॉस करत असताना आपल्या आवडत्या गोष्टी सोडायच्या नसतात, पण त्या किती मर्यादामध्ये खायच्या हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. म्हणजे कॅलरी डेफिशिएंट करून तुम्हाला खायचंय, त्यासोबत तुम्हाला किती प्रमाणामध्ये काय गोष्टीची मायक्रोन्यूट्रिएंट भेटणार हे सुद्धा महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, आजचा आपला विषय होता की वेट लॉस करत असताना चहा बंद केला चालेल का? मित्रांनो, तुम्ही चहा नाही बंद केला तरी चालणार आहे, कारण की तुम्ही योग्य प्रमाणात तुमची चहा घेतला तर तुम्हाला रिझल्ट 100% येणार. तर आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आपला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.